नाही संपत नाही काय तुमच्या भावना आहेत? कशा या निवडणुकीकडे पाहता? जय भीम, जय महाराष्ट्र. माझ्यावरती माननीय ॲडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब, माननीय सुजातजी आंबेडकर साहेब, माई साहेब आणि आमचे प्रदेश उपाध्यक्ष अनिलजी जाधव साहेब या सर्वांनी माझ्यावरती आणि सगळ्या टीमनी त्यांच्या विश्वास दाखवला. जे 13 वर्षामध्ये शिवसेनेनं मला न्याय दिला नाही तो या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीनं आंबेडकर साहेबांनी मला याच्या मी आयुष्यभर ऋणी राहील अशी या ठिकाणी मी ही व्यक्त करतो. त्यांचे आभार मानतो. या ठिकाणी धाराशिवमध्ये उस्मानाबादला जे नेहमी पारंपरिक जी लढाई चालू आहे, हा नाहीतर तो धीर नाही तर पुतण्या, धीर नाही तर चुलता किंवा बाकीचं वहिनीसाहेब, यामध्ये कुठंतरी छेद देण्यासाठी, या ठिकाणी वंचितांचा आवाज उठवण्यासाठी या ठिकाणी आम्ही रणमैदानामध्ये आलेलो आहोत. आज आम्ही एबी फॉर्म सहित या ठिकाणी अर्ज भरलेला आहे. एक अपक्षही अर्ज भरून ठेवलेला आहे, जेणेकरून आम्हाला ही लढाई जिंकायची आहे. जातीपातीचं राजकारण बाजूला ठेवून आंबेडकर साहेबांनी उदार मनानं या ठिकाणी बहुजनांचा आवाज, प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांचा समूहाचा, ज्याच्यावर आर्थिक वंचित असतील, सामाजिक वंचित असतील, शैक्षणिक वंचित असतील, त्यांना या ठिकाणी न्याय देण्यासाठी आंबेडकर साहेबांनं हा पक्ष स्थापन केलेला आहे. आणि या दृष्टिकोनातनं महाराष्ट्रामध्ये नाही, देशात तिसरा पर्याय या ठिकाणी बहुजन वंचित आघाडी या ठिकाणी निर्माण व्हावं लागले. या ठिकाणी जातीपातीचं हे राजकारण नाही आहे. हा दलित बांधवांचाच पक्ष असं नाही आहे, हा सगळ्या समाजाचा समावेशक असा पक्ष आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं साहेबांनी विचार करून या ठिकाणी आमचे अनिलजी जाधव साहेब असतील, प्रवीणजी असतील, या ठिकाणी पुण्यामध्ये जे कामगिरी मी केली होती किंवा आजपर्यंत जे सेवा आपण करतोय, 7 वर्ष झाला मोफत अन्न छत्रालय चालतंय, फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळल्या, या ठिकाणी रिकव्हरी महिलांची बंद केली आणि आजही नोकरी महोत्सव असतील. मला या उस्मानाबादमध्ये वेगवेगळे मोठे प्रोजेक्ट या ठिकाणी आणायचे आहे. मेडिकल हब झाला पाहिजे. या ठिकाणी आपला मुलगा हा आई वडिलापासून मुंबई पुणे या ठिकाणी नोकरीला जावं लागत आहे, त्याला या ठिकाणी जाग्यावरती नोकऱ्या मिळायला पाहिजे. त्याचप्रमाणे माझे शेतकरी बांधवाचा प्रश्न आहे. 19 TMC पाणी येणार आहे. रामगिरी शुगर साखर कारखाना माझा वैयक्तिक या ठिकाणी तुळजापूर तालुक्यामध्ये आहे, तो होऊ घातलेला आहे. आणि अशा अनेक बाबीला उस्मानाबाद या ठिकाणी याचा वाचा फोडण्यासाठी आपल्याला या ठिकाणी उतरावं लागतं आहे. आणि माझ्या बहुजन वंचित आघाडीच्या नेत्यांनी आज माझं सौभाग्य आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्यांनी माणूस म्हणून आज जगण्याचा अधिकार सर्वांना दिला. त्यांच्या नातवांनी माझ्यावरती या ठिकाणी विश्वास ठेवलेला आहे. तो आयुष्यभर सार्थक केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातनं तुम्ही सांगा की राजकीय दृष्ट्या तुम्ही शासकीय सेवेत, पोलीस सेवेत नोकरी केलेली आहे. राजकीय धाराशिवची परिस्थिती जी राजकारणाची होती ती हाताबाहेर गेली. पोलीस अधिकारी म्हणून त्याचा काय उपयोग करणार आहे? अगदी बरोबर आहे. त्याच दिवशी सांगितलं ह्यांचं या काय म्हणतात ते, पूर्वी कुठं खून झाले, बाकीचे आरोप झाले, कारखान्याचे आरोप झाले. या दोन्ही पारंपरिक युद्धामध्ये, या भांडणामध्ये एक माजी पोलीस इन्स्पेक्टर म्हणून क्राईम ब्रांचचा मला यावं लागलंय. हे जनतेनं आता स्वीकारलेलं आहे. जनतेला परिवर्तन पाहिजे, जनतेला बदल पाहिजे. नुसतं काहीतरी TV किंवा कुठेतरी माध्यमातनं नुसतं प्रसारित करायचं, त्या ठिकाणी अंगापेक्षा भोंगा जास्त करायचा आणि काम करायचं नाही. हे सगळा अनुभव आम्ही या ठिकाणी बार्शीमध्ये घेतलेला आहे. आणि एक या ठिकाणी सगळी राजकारण म्हणलं की सगळी समीकरणं यात पाहावी लागतात. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी माझा अर्ज ज्या वेळेला आंबेडकर साहेबांचा आशीर्वाद मला प्राप्त झाला, माझी उमेदवारी डिक्लेअर झाली, युवा पिढींमध्ये उत्साहाचं वातावरण झालेलं आहे. आणि हे इलेक्शन युवा पिढीनं हातामध्ये घेतलेलं आहे. त्यामुळे विजयाचा निश्चितच आहे. फक्त किती लीडनं आपण येणार याचाच आता या ठिकाणी, कारण बार्शी मी सुपुत्र आहे बार्शीचा. बार्शीची सेवा आज करतोय मी, माय माऊलीची, माता भगिनीची. जातीपातीचं राजकारण आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये 5.5 लाख माझा लिंगायत बांधव आहे, लिंगायत समाज आहे, दलित बांधव आमचा आहे, ओबीसी बांधव आहे. या ठिकाणी बार्शीची जनता 70% माझ्या पाठीशी आहे, कारण तिथला आमदार किंवा माझे आमदार या ठिकाणी उभा नाही. त्यामुळे जनता मला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. अन्याय आम्ही 27 माझा युट्यूबला आहे,
उद्धव ठाकरे साहेबांनी पोलीस खात्याचं मी बाहेर पडलो 2011ला या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा हातामध्ये घेतला. 11 वर्ष शिवसेनेचं सगळ्यात ज्या वेळेला भगवा हातात घालून फिरायची बंदी चोरी होते. आजही जे दहशतीचं राजकारण बार्शीमध्ये आहे ते संपवण्याचं काम एक माजी पोलीस अधिकारी म्हणून त्या ठिकाणी केलं. आणि त्या दृष्टिकोनातनं जनतेचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, 13 गुन्हे 12 गुन्हे दाखल, आंदोलन बिंदोलन सगळे झाले. कारण प्रस्थापिताला कुठंतरी छेद देण्याचं काम या ठिकाणी धाडसानं सज्जनाचं रक्षण दुर्जनाचा विनाश हे करण्याचं काम पोलीस खात्याचं हे ब्रीदवाक्य आहे. आणि तेच माझ्या आयुष्याचं ब्रीदवाक्य आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी मी पुढे काम करेन. दोन शिवसेना झाल्यात, नेमका कुठल्या शिवसेनेचा अन्याय केला तुमच्या? माझ्यावरती आत्ता मी सीएम साहेबांच्या शिवसेनेमध्ये पाडव्यापासून होतो. यापूर्वी उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेमध्ये होतो. त्या ठिकाणी जे त्यांच्या आजूबाजूला जी मंडळी आहे, जे म्हणतो ना पांडुरंग माझ्या बडव्यानी विणलेला आहे, त्या पद्धतीचं त्या ठिकाणी सुद्धा त्यांना साहेबांना काही कळत नाही. याचा अर्थ त्यांच्यापर्यंत तुमच्या भावना पोहोच नाही. उद्धव ठाकरे साहेबांचं बोलतोय. आणि त्यामुळं तिथं बाकीच्या गोष्टी सांगितल्या गेल्या, तिथं सोयीचं राजकारण केलं गेलं, आंधळकरांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला गेला. आणि इथलं सुद्धा मी आता भाषणात सांगेल सगळं पुराव्यानिशी असेल ते. त्यांना नुसतं काय करा, ऑडिओ व्हिडिओ काय करायचं ते करा, परंतु तुम्ही शिवसेना फोडण्याचं पाप या ठिकाणी खासदार साहेबांनी केलं. आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी लढ्याला उतरलेलो आहोत. आंधळकर जातीपातीचं किती राजकारण करायचं? मी त्या जातीचा आहे, तुमच्या जातीचं नाही म्हणून माझ्यावर अन्याय करणार? मी एवढी समाजसेवा करतो. बार्शीतल्या कुठल्याही कार्याकोपऱ्यात जाऊन विचारा. माझी काय म्हणतात त्याला, आमच्या शिवसैनिकांनी कधी जीवाची पर्वा केली नाही. एक सागर कळमणकर शिवसैनिक त्यावेळेला ही झाला. आज मला आंबेडकर साहेबांनी जो न्याय दिला, कधी आयुष्यात मला 13 वर्षात मी स्वप्न पाहू शकलो नाही. आणि ते स्वप्न पाहण्याचं कदाचित मला फौजदारपेक्षा IPS अधिकारी तू हो असं मला परमेश्वर म्हटलं असेल. म्हणून मला आमदार नाही, तू खासदार केला, दिल्लीत गेला पाहिजे, या दृष्टिकोनातनं मला डॉक्टर आंबेडकर साहेबाचा या ठिकाणी पाठिंबा मिळाला.